पाककला हे असं एक कला आहे किंवा पाकशास्त्र असं आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचं या विषयाचं नॉलेज शेअर करता आहात इतरांबरोबर. माझ्या दृष्टीने प्रायोरिटी इनोव्हेशनला आहे. जिथे जिथे कालनिर्णय पोचला आहे त्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे रेसिपीज येतात. पहिल्या नंबरवरती असलेली पाककृती नंतर बक्षिसांमध्ये आलेलीच नाहीये. आधी आपण डोळ्याने खातो हो. आणि मग प्रत्यक्ष चव घेतो. तो ॲपिटायझिंग वाटला पाहिजे ना. कालनिर्णय जसं एक कौटुंबिक दिनदर्शिका आहे तसं पाकनिर्णय स्पर्धा देखील कौटुंबिक स्पर्धा झाली आहे. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. आपले डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर मोहसिना मुकादम, म्हणजे ज्यांना आपण प्रेमाने मोहसिना मॅम असं म्हणतो कालनिर्णय परिवारात. त्या आज बोलणार आहेत पाकनिर्णय या आपल्या आवडत्या पाककला स्पर्धेविषयी आणि त्यातल्या कॅटेगरीज, त्या कशा करतात, पाकनिर्णय नेमकं घडतं कसं याबद्दल तर आम्ही बोलणार आहोतच, पण पाकनिर्णय 2027 बद्दल काही खास टिप्पण्याही तुम्हाला या कार्यक्रमात मिळणार आहेत. त्यामुळे आज तुम्ही इथे आलात मोहसिना मॅम, त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि तुमचं आज स्वागत आहे. थँक्यू. सो आपण थेट विषयाकडे वळू. यावर्षी कोणकोणते विषय म्हणजे कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत रेसिपीजसाठी? यावर्षीचे जे विषय आहेत ना ते लहान मुलांपासनं अगदी अबालवृद्धांना आवडेल असे विषय आहेत. लहान मुलांना आवडणारा म्हणजे पहिला कॅटेगरी आहे ती आहे चॉकलेट्स. हो. म्हणजे चॉकलेट्सपासनं विविध प्रकार बनवायचे आहेत. पण लहान मुलांपासून वयोवृद्धांना सगळ्यांनाच आवडणारे आहे ते. दुसरा विषय आहे तो आहे कैरी ते आंबा. म्हणजे कैरीपासून ते आंब्यापर्यंत या स्टेजमध्ये जे जे काही करू शकता येतं किंवा जे आपण बनवू शकतो ते पदार्थ बनवण्याची महिलांना किंवा स्पर्धकांना संधी मिळणार आहे. तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे वड्या. वडे नाहीत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या. याच्यामध्ये आपल्याकडे गोड वड्या असतात किंवा तिखटाच्या पण वड्या असतात. म्हणजे कोथिंबीर वडी आहे, पालक वडी आहे, मेथी वडी आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या वड्या करण्याची देखील संधी मिळणार आहे. आणि चौथा आहे पुन्हा लहान मुलांचा आवडता, तो म्हणजे रोल आणि रॅप्स. स्पर्धकांना इथे रॅपमध्ये खूप इनोव्हेशन करता येऊ शकतं. म्हणजे रॅप किंवा रोलमध्ये बाहेर जे चपाती असते किंवा पोळी असते त्याच्यामध्ये इनोव्हेशन करता येतं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण जे भरणार आहोत ते सारण, त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे घटक वापरता येऊ शकतात. त्यामुळे हे 4 असे वेगवेगळे विषय आपण यावेळेला 2027च्या पाकनिर्णय स्पर्धेसाठी ठेवलेले आहेत. किती छान. आता कॅटेगरी आपण निवडतो ते माझं म्हणजे तुमचं आणि माझं आवडीचं काम आहे या बाबतीत, कारण कॅटेगरी निवडताना आपण खूप विचार करतो. तर आता आमच्या प्रेक्षकांना सांगा की कॅटेगरी निवडताना आपण नेमकं कसं निवडतो त्या? कॅटेगरी निवडणं ना हा खूपच चॅलेंजिंग विषय आहे. कारण कसं आहे ना की आपला स्पर्धक वर्ग जो आहे जो शहरी पण आहे, ग्रामीण पण आहे, असा वेगवेगळ्या स्तरातूनही येणारा आहे, आर्थिक स्तरातूनही येणार आहे, सामाजिक स्तरातूनही येणार आहे. त्यामुळे सगळ्यांना ह्याच्यामध्ये भाग घेता येईल अशा विषय आपल्याला निवडावा लागतो. त्यांना माहिती असलेले जिन्नस द्यावे लागतात किंवा त्यांना माहिती असलेली पाकशैली त्यांना सांगावी लागते. त्यामुळे सगळ्यांचा विचार करून आपण हे ठरवत असतो. पुन्हा न्यूट्रिशन, हेल्थ, डाएट याचा देखील आपल्याला विचार करायचा असतो. त्यामुळे हे सगळं आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण विषय ठरवतो. आपलं असं असतं की एखादा जिन्नस देतो आपण, जसं की यावर्षी आपण चॉकलेटही दिलेलं आहे बेस म्हणून, त्याचप्रमाणे कैरी ते आंबा हे पण बेस म्हणून दिलेलं आहे. मागच्या काही वर्षांपासून आपण पदार्थ बनवण्याची पद्धत देखील देत होतो. म्हणजे वाफवलेले, तंदूरचे, ग्रिल केलेले हेही आपलं देऊन झालेलं आहे. त्यामुळे शैली पण असते की कोणती पाकशैली तुम्ही वापरता आहात, तो देखील एक आपला कधीतरी क्रायटेरिया असू शकतो. त्याचप्रमाणे लहान मुलांना काय आवडेल, डाएटवाल्यांना काय आवडेल, सुगरणींना काय आवडेल, नव्याने पदार्थ बनवणारे आहेत जे अगदी नुकतेच स्वयंपाकघरात गेलेले आहेत त्यांनाही आपला विषय झेपेल ना,
या सगळ्यांचा आपण विचार करत असतो हो. आणि तो विचार करून मग आपण आपला क्रायटेरिया ठरवत असतो. त्यामुळे क्रायटेरियामध्ये विविधता आणण्याची विविधता आणण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि आपण दोघी जणी नाही, आपल्याबरोबर आपली टीम असते. अगदी. त्यामुळे सगळीजणं आपल्याला विषय सुचवतात, मग त्यावरती आपण चर्चा करतो. हा विषय चालेल का नाही चालणार, आवडेल की नाही आवडणार, जिन्नस अवेलेबल आहेत की नाही आहेत सहजपणे, हे सगळं आपण बघत असतो आणि मगच तो विषय आपण आपल्या स्पर्धकांपुढे नेतो. हो, म्हणजे ज्या कॅटेगरीज किंवा जे विषय आम्ही निवडतो ते असे उगाच चिट्स टाकले आणि निवडले असं नसतं, त्याच्या मागे एक विचार असतो. त्याचप्रमाणे या रेसिपीजमध्ये पारंपरिक पदार्थ की नाविन्यपूर्ण पदार्थ की दोन्हीतलं संतुलन असलेले पदार्थ हे कसे येतात, म्हणजे आपण ते बॅलन्स कसं करतो कॅटेगरी निवडताना? नाही, आपलं काय असतं ना, की आपण जेव्हा विषय देतो त्यावेळेला आपली अपेक्षा काय असते स्पर्धकांकडनं, की त्यांनी पारंपरिक पदार्थ दिले तरी चालतात किंवा पारंपरिक पदार्थांमध्ये काहीतरी नाविन्य आणलं. आता नाविन्य कसं आणता येतं, तर आपण काही पारंपरिक जिन्नस दिलेले आहेत, म्हणजे जे भारतीय जिन्नस आहेत. म्हणजे कैरी आंबा हे टिपिकल भारतीय आहे, हो. चॉकलेट हे थोडंसं वेस्टर्नाइज्ड आहे. हो. मग त्याचं आपल्या विषयांमध्ये कसा उपयोग केला जातो. आता आपण चॉकलेटही दिले, वडी पण दिली आहे, मग कोणतरी चॉकलेटची वडी करेल ना, हो, अगदी. नाही का. त्यामुळे कैरी दिली, आंबा, मग आंब्याचीही वडी होऊ शकते किंवा आंब्याचा म्हणजे आंब्याचा वापर करून कोणी रॅपमधलं सारणही करेल, हो. कोणी चॉकलेटचा वापर करूनही सारण करेल. बघा, क्लूज मिळतायत. त्यामुळे आपला काय उद्देश असतो की स्पर्धकांनी तो विषय समजून त्या विषयामधनं नाविन्यपूर्ण काहीतरी द्यावं. ते नाविन्यपूर्ण कसं असेल तर जिन्नसाच्या वापरामध्ये नाविन्य असू शकतं किंवा बनवण्याच्या पद्धतीत नाविन्य असू शकतं, टेक्निकचं किंवा म्हणजे रेसिपीमध्ये असं काहीतरी नाविन्य ते देऊ शकतात. आणि अगदी टिपिकल पारंपरिक जो आपला पदार्थ असतो की जो कदाचित आता आपल्या विस्मरणात गेलेला आहे, आपण तो जास्त बनवत नाही, असेही पदार्थ देतात. त्यामुळे पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे येतात, पूर्णपणे नवीन असतो. म्हणजे आपण काही काही वेळेला इतके अचंबित होतो की अरे, आपण असा कधी विचारच केलेला नाही आहे की असंही होऊ शकतं त्या जिन्नसाचा वापर करून. आता तुला माहिती आहे, मागच्या वर्षी आपण नट्स अँड सीड्सचा विषय दिला होता. आता नट्स आणि सीडचा वापर करून इडल्या होऊ शकतील असा आपण विचार केला होता का? नव्हता केला, पण आपल्याला ती रेसिपी आली ना. त्यामुळे अशा प्रकारे ना लोक खूप आउट ऑफ बॉक्स विचार करतात. त्यामुळे आपण फक्त विषय देण्यापुरतेच असतो, त्याच्यावरती मेहनत करण्याचं काम, विचार करण्याचं काम हे आपले स्पर्धक करत असतात. विषय आपण देतो ते त्यातनं काय घेतात हे आपल्याला, ही आपल्यासाठी पर्वणी असते. खूपच हे असतं. म्हणजे मला रेसिपी वाचताना इतकी मजा येते, कारण आपल्याला कधी अपेक्षित नसलेले जिन्नस ते वापरतात तो पदार्थ बनवायला, किंवा असा एकदम अनोळखी, अनोखा, नाविन्यपूर्ण पदार्थ बनवतात. त्यामुळे ते वाचताना मला असं वाटतं की सार्थक झालं. आपण जे प्रयत्न केले आहेत, आपण जी मेहनत घेतलेली आहे, आपण चालना दिलेली आहे स्पर्धकांना विषय देऊन, ती सार्थकी लागली असं मला वाटतं. हे जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं जे काय आपले विषय दिलेले आहेत ते सार्थकी लागले, त्यात आपणच नसतो, आपल्याबरोबर जजेसची टीम असते. तर ही जजेसची जी टीम असते त्याच्यावर कोणत्या प्रकारचे एक्सपर्ट्स असतात, आपण जजेस कसे निवडतो? आपण जजेस निवडताना काय करतो की एक एक्सपर्ट असतो. एक्सपर्ट इन द सेन्स की तो शेफ असतो की ज्याने कोर्स केलेला आहे, कॅटरिंगमध्ये, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारा असतो, की त्याला ते टेक्निक आणि बाकीचं जे काही पाककलेशी संबंधित विज्ञान आहे ते बरोबर त्याने शिकलेला असतो. त्याला आपण एक घेतो. म्हणजे आपल्या दरवर्षीच्या जजेसमध्ये एक तरी शेफ आपण ठेवलेलाच आहे. शेफ नसेल तर एंटरप्रेन्योर किंवा फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड कोणीतरी असतं. आणि नंतर आपण एक वेगळ्या प्रकारे सुगरण, की जिचं कधी स्वतःचं यूट्यूब चॅनल असू शकतं किंवा जी स्वतः अनेक वर्ष पाकनिर्णयाची स्पर्धक देखील असू शकते, किंवा जी एक उत्कृष्ट सुगरण म्हणून चांगला स्वयंपाक करणारी लेखिका वगैरे म्हणून नावाजलेली आहे, अशाचं देखील आपण जज म्हणून आपण निवड करतो. त्यामुळे आपल्याला परीक्षण करताना वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात. म्हणजे एक प्रोफेशनल पर्स्पेक्टिव्ह मिळतो की तो व्यक्ती जो शेफ आहे
तो प्रोफेशनल दृष्टिकोनातनं त्या डिशकडे बघत असतो. त्याचं हो. प्लेटिंग कसं केलेलं आहे, हे कसं जाईल नाही जाणार वगैरे हे. आणि जी सुगरण आहे की जी स्वतःच्या किचनमध्ये तिने अनेक अनुभव घेतलेला आहे, तिला देखील तिच्या अनुभवावरनं लक्षात येतं की हे होऊ शकतं का, की हे चुकेल किंवा काय. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे पाककलेमध्ये पारंगत असलेल्या व्यक्तींना जज म्हणून आपल्याबरोबर आणतो. आपण इव्हन डॉक्टर्सना देखील जज म्हणून बोलवलेलं हो आहे. हो हो डॉक्टर मनीषा तालीम तालीम होत्या आपल्या. डायबिटीस स्पेशालिस्ट. आणि आपल्याकडचं आरोग्य आणि आहार एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या अगदी. जातात. त्यामुळे हो. आहेत पदार्थाची आरोग्याच्या दृष्टीने काय मूल्य आहे हे मनीषा तालीम सारख्या डॉक्टर मॅडमनी दाखवून दिलं. आपल्या लक्षात आलं की हे असं आहे ते तसं आहे. त्यामुळे आपण असं वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षकांना आपल्याबरोबर सामील करून देतात. त्यामुळे एकसुरीपणा आपल्या परीक्षणामध्ये येत नाही. हो. तुम्ही आता म्हणालात तसं जेव्हा आपण रेसिपी जज करतो तेव्हा त्याला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह येतात, पण ते पाहताना जज करताना काही पॅरामीटर्स आपण फॉलो करतो. म्हणजे तिन्ही जजेसच्या प्रत्येक पर्स्पेक्टिव्हमधनं ते पॅरामीटर्स असतात. तर हे पॅरामीटर्स कोणते? सगळ्यात पहिलं पॅरामीटर आहे ना, ते म्हणजे की आपण जो विषय दिलेला आहे त्या विषयाबरोबर ती रेसिपी सुसंगत आहे की नाही. हो म्हणजे आपण आता समजा एखादा जिन्नस दिलेला आहे, तर अपेक्षा काय असते की तो पदार्थ वापरला गेला पाहिजे जास्त प्रमाणात. हो हो म्हणजे जर कैरी आणि आंबा म्हटलेलं आहे, तर कैरी आणि आंबा जास्त असला पाहिजे ना. हो म्हणजे 1 कप कैरी असेल किंवा कैरीचा गर असेल किंवा 1 कप आंब्याचा रस असेल आणि बाकीचे जिन्नस हे 5 कप असतील, तर थोडंसं कठीण आहे ना. हां. म्हणजे मुख्य जो पदार्थ आहे, मुख्य जो जिन्नस आहे, तो आला पाहिजे चवीत, हम्म. दिसण्यात, सगळीकडे. तो हिरो हवा. तो हिरो हवा. ते नाही झालं तर मग तो पदार्थ त्या नावाने ओळखला जाणार नाही किंवा तो पदार्थ त्या कॅटेगरीमध्ये येणार नाही. त्यामुळे हे पहिलं असतं की पॅरामीटरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दिलेल्या विषयाशी किती सुसंगत ती रेसिपी आहे. हो हे पहिला पॅरामीटर असतो. दुसरा अर्थात की चव. जरी आपण लिहून घेतलेलं असलं त्यांच्याकडनं, ते दाखवत नाही आहेत आपल्याला बनवून, आपल्याला चाखायला नाही मिळत, पण तरी ज्या वेळेला आपण शॉर्टलिस्ट करतो, प्रत्येक जज जे आहेत, परीक्षक जे आहेत, ते रेसिपी शॉर्टलिस्ट करतात, त्यावेळेला त्यातल्या काही रेसिपीज घरी बनवून बघतात. त्यावरनं चवीचा देखील एक अंदाज येतो. हो आणि असं आहे ना की आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर ती रेसिपी वाचल्यानंतर साधारणतः त्याची चव कशी असेल, कशी हे लागेल, imagine करता येतं. कशी तो पदार्थ कसा दिसेल. आता दिसण्यामध्ये तर आपल्याला फोटोज पाठवले जातात, त्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे, पण तो चवीला कसा लागेल हे आपल्याला अनुभवाने कळतं की त्याची चव साधारणतः कशी असेल, किती प्रमाणामध्ये तिखट घातलेलं आहे, किती प्रमाणामध्ये गोड घातलेलं आहे, अगोड होईल का खूप गोड होईल, हे प्रमाणावरनं कळू शकतं. त्यामुळे तेही आपल्याला कळतं. नंतर असतो क्रायटेरिया तो की रेसिपी कशी व्यवस्थितपणे मांडली आहे ना. कारण काय असतं ना की पाककला हे असं एक कला आहे किंवा पाकशास्त्र असं आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचं या विषयाचं ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करता आहात इतरांबरोबर. तुमची पाककृती जिंकली तर ती कालनिर्णयमध्ये जाते, दिवाळी अंकात जाते, स्वादिष्टच्या मागच्या पानावरती येते आणि जगभर जाते. त्यामुळे ती करून बघणाऱ्याला ती कळली पाहिजे ना, बरोबर. समजली पाहिजे की एखादी कुठली तरी कृती राहून गेलेली आहे किंवा एखादा जिन्नसच साहित्यामध्ये मांडलेला नाही आहे आणि कृतीमध्ये आलेला आहे किंवा उलटं. किंवा उलटं. त्यामुळे मग वाचणारा गोंधळून जाऊ शकतो. म्हणून हाही आम्ही मुद्दा बघतो की रेसिपी रायटिंग हा देखील या स्पर्धेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मग प्रेझेंटेशन, हो की तुम्ही तुमचं प्लेटिंग कसं करता, पदार्थ तुम्ही कसा. आपल्याकडे म्हणतो ना आपण की आधी आपण डोळ्याने खातो हो आणि मग प्रत्यक्ष चव घेतो. तो ॲपिटायझिंग वाटला पाहिजे ना, हो. दिसायला सुंदर दिसला पाहिजे. आणि आपण अनेक अशा इंटरेस्टिंग वाटणाऱ्या रेसिपीज त्या दिसताना ॲपेटायझिंग हो. दिसत नाहीत, म्हणून पुन्हा पण मागवलेला हो. आहे फोटो आपण. आणि आपण जेव्हा आम्ही तिन्ही जजेस जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला आम्ही जेव्हा डिस्कस करतो त्यावेळेला आमच्या पुढे त्यांचे ओरिजिनल फोटोज असतात. हो किंवा आम्हाला एखाद्या विषयाबद्दल शंका वाटली तर आम्ही ते फोटो पुन्हा बघतो की कसे दिसतंय, ते हो दिसायला छान आहे की, आणि ते म्हणतायत त्याप्रमाणे तो दिसतोय का. हो
त्यात ते रिफ्लेक्ट होते का, त्यांची रेसिपी त्यांच्या पदार्थामध्ये व्यवस्थितपणे रिफ्लेक्ट होते का, हे पाहायलं जातं. त्यामुळे हे सगळे क्रायटेरिया असतात. म्हणजे पहिलं म्हणजे की तुम्ही जिन्नसाचा किती कल्पकतेने वापर करता आहात, तो एक पहिला मुद्दा. दुसरा चव अर्थात. तिसरं तुम्ही रेसिपी कशी मांडता आहात, कशी लिहिता आहात, तो तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे की तुम्ही तुमची रेसिपी कशी पेश करता, कसं त्याचं प्रेझेंटेशन करता, हे सगळं. आणि अर्थात त्याचं काय म्हणतात ती न्यूट्रिशनिस्टच्या दृष्टिकोनातनं हो त्याचं काय मूल्य आहे. हो आता दरवेळेला अगदी तो पदार्थ डाएटच्या दृष्टीने किंवा न्यूट्रिशनच्या दृष्टीनेच पाहायला पाहिजे असं नाही. काही पदार्थ आपण चवीसाठी पण करतच असतो की नाही, अगदी. म्हणजे अगदी त्या टोकाला जायची गरज नाही. त्यामुळे हो. त्या दोन्ही याच्यामधला सुवर्णमध्य कोणी साधलाय का, हेही पाहिलं जातं. त्यामुळे असे वेगवेगळे क्रायटेरियाज असतात आणि काही वेळेला ते कॅटेगरीप्रमाणे पण बदलत असतात आणि काही वेळेला ते रेसिपीप्रमाणे पण थोडे बदलले जातात. आता तुम्ही म्हणालात तसं या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपण काही पॅरामीटर्स पाहतो, ते तुम्ही छान समजावलेत. तर टेस्ट, प्रेझेंटेशन, इनोव्हेशन यातली प्रायोरिटी काय असते? माझ्या दृष्टीने प्रायोरिटी इनोव्हेशनला आहे. हो म्हणजे तुम्ही कसा विचार करता स्वयंपाकघरात, स्वयंपाक कलेविषयी स्वयंपाकघरात तुम्हाला दिलेल्या जिन्नसांचा तुम्ही कशा पद्धतीने विचार करून तो पदार्थ बनवता. मग हे माझं पर्सनल आहे हां. त्यामुळे मी नेहमी अशा पारंपरिक पदार्थामध्ये देखील मला रुची असते, कारण शेवटी ते ज्ञान आपल्याकडे आपल्या म्हणजे पूर्वजांपासून आलेलं आहे. त्यामुळे त्यातही मला असतं. पण काहीतरी वेगळा आउट ऑफ बॉक्स विचार करणं हे नेहमीच मला आवडतं. त्यामुळे ते एक महत्त्वाचं असतं. आणि नंतर बाकीचं सगळं आहेच, प्रेझेंटेशन पण आहे, त्याचप्रमाणे चवही आहे, ते सगळंच लक्षात घेतलं जातं. तर हे पर्सनली मला इनोव्हेशन हे जास्त महत्त्वाचं वाटतं. स्पर्धा आहे म्हणून. हो स्पर्धा नाही म्हणजे असंच काय असतील ना पदार्थ, स्पर्धा नाही आहेत, ते स्पर्धेबाहेरचे आहेत, तर गोष्ट वेगळी होते. पण जेव्हा तुम्ही स्पर्धा म्हणता त्यावेळेला एकाच जिन्नसामधनं किंवा एकाच कॅटेगरीमध्ये कितीतरी शेकडो लोक भाग घेत असतात. अगदी. मग त्यांच्यामधनं निवडायचं असेल तर तुम्हाला हटके असणं आवश्यक आहे. हो त्यामुळे हा विचार स्पर्धकांनी केला पाहिजे. आता तुम्ही माझा पुढचा प्रश्न अगदी हेरलेला आहे छानपैकी. हजारो एंट्रीज येतात आपल्याकडे आणि त्यातनं आपण फायनल सिलेक्शन करतो, ते कसं करतो? प्रत्येक इथे मला ना कालनिर्णयच्या टीमचं कौतुक करावं लागेल. रेसिपीज काही सगळ्या एकदम येत नाहीत, त्या हळूहळू येत असतात. आणि जसं शेवटची तारीख जवळ येते त्यामुळे ते धो येतात. त्या सगळ्या रेसिपीज गोळा करणं, आणि त्या पण कशा येतात की काही जण टाईप करून व्यवस्थितपणे पाठवतात, काही हाताने लिहून पाठवतात. तर तुमची टीम त्या हाताने लिहिलेलं पुन्हा टाईप करते आणि मग त्याचे प्रिंटआउट काढून सगळ्यांच्या वेगवेगळ्या फायली बनवून प्रत्येक परीक्षकांच्या घरी त्या पाठवल्या जातात. त्यामुळे हे खूपच काम आहे आणि ते मला वाटतं कालनिर्णयची टीम खूप चांगल्या पद्धतीने करते. आम्हाला बिलकुल त्रास होत नाही त्या रेसिपी वाचताना, सहजपणे आम्ही त्या वाचू शकतो. त्यामुळे फाईल आल्यानंतर त्या रेसिपी वाचल्या जातात. एकदा नाही, दोनदा तीनदा त्या फाईली वाचल्या जातात. तर तुम्ही कल्पना करा की शेकडोने येणाऱ्या रेसिपीज वेगवेगळ्या कॅटेगरीच्या त्या वाचतो आम्ही आणि मग त्यातनं शॉर्टलिस्ट करतो. आणि मग शॉर्टलिस्ट झाली की मग त्याच्यामध्ये आमचं तिघांचं ज्या रेसिपीसाठी एकमत झालं आहे त्याची निवड करणं सगळ्यात सोपं असतं, कारण तिघांचं एकमत आहे. पण खूप वेळ असं होतं की दोघा जणांना ती रेसिपी आवडती आहे, एकाला आवडत नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं? मग अशा वेळेला आम्ही डिस्कस करतो की आम्हाला का आवडली आहे की आम्हाला का नाही आवडली आहे. एकमेकांना आपले मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि मग पटलं तर ती रेसिपी सिलेक्ट होते किंवा दुसऱ्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात आल्यानंतर ती रिजेक्टही होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप विचार जातो. संपूर्ण एक दिवस आपली ती मीटिंग होते अगदी. आणि त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या रेसिपीज त्याही पुन्हा शेकडोच्या संख्येत असतात. हो म्हणजे असं नाही की 15-20 रेसिपीज आहेत तेवढ्याच बघायचे, तसं नसतं. त्यामुळे हे सगळं नीटपणे आपण त्या फायली घेऊन त्याची पुन्हा पुन्हा वाचून ते फोटोग्राफ्स बघून आणि त्याप्रमाणे आपण ते बनवून बघितलं असेल तर सांगतो की मला ही आवडली, मी बनवून बघितली होती, याचं असं असं गुण आहेत ह्याचे, हो. किंवा हे ह्याच्यामधलं थोडंसं इथे कमी पडत होतं वगैरे, हे आपण एकमेकांना जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यातनं ती फायनल सिलेक्ट होते.
इथे मला एक मुद्दा आपल्या स्पर्धक जे दर्शक आहेत त्यांना सांगायला आवडेल, ते म्हणजे काही वेळेला असं होतं की एकाच नावाच्या 2-3 रेसिपीज असतात. हं. त्यातलं एकाला बक्षीस मिळतं, इतरांना मिळत नाही. मग ते कधी आम्हाला प्रश्न करतात जेव्हा बक्षीस समारंभाला ते येतात किंवा कुठे भेटले तर वगैरे, की आमची पण तीच रेसिपी होती, मग का नाही बक्षीस मिळालं? पण तसं नसतं ना. नाव जरी सारखं असलं तरी सामुग्री काय वापरली आहे, कृती कशी केली आहे, याच्यामध्ये फरक असतो. हो. आणि मग तो फरक आम्ही लक्षात घेऊन त्याप्रमाणे बक्षीस दिलेले असतात. त्यामुळे मला इथे ज्या स्पर्धकांना बक्षीस मिळालेलं नाही आहे त्यांना असं सांगावंसं वाटेल की तुम्ही जी बक्षीस मिळालेली कृती आहे ती जरा नीट वाचा आणि मग तुम्हालाच तुमचं कळेल की ही ही का बक्षिसाला पात्र होती. त्यामुळे खूप बारकाईने चाळण लावून आपण रेसिपीज निवडत असतो आणि त्यातनं बक्षीसपात्र रेसिपी आपण लोकांपुढे नेतो. आणि यात अजून एक महत्त्वाचं असं आहे की आपल्याला स्पर्धकांची नावं माहीत नसतात. नाही, स्पर्धकांची नावं माहिती नसतात, ते मास्क केलेलं असतं आणि जेव्हा म्हणजे निवड झाल्यानंतर मग ते आपल्याला कळतं की कोणती स्पर्धक होती किंवा कोणाला ते बक्षीस मिळालेलं हो. आहे. त्यामुळे तो अतिशय फेअर आणि अतिशय वेल थॉट आउट म्हणजे विचारपूर्वक केलेला प्रोसेस आहे हो, आणि त्याप्रमाणे आपण कारण जातो. इथे कुठेही बायस होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेतो की असं नको वाटायला की अरे यांना मी ओळखत होते किंवा असं होऊ नये, कारण स्पर्धेमध्ये असं होण्याची शक्यता असते. शेवटी हो. परीक्षक देखील दे आर ऑल्सो ह्युमन बिंग, त्यामुळे ॲब्सोल्युटली. डावं उजवं होऊ शकतो, त्यामुळे ही आपण काळजी घेतो. हो. पण असं कधी झालंय का की अगदी घोर मतभेद झालेले आहेत आणि चर्चा बरीच लांबली आहे? हो, असं खूप वेळ झालेलं आहे की पहिल्या नंबरवरती असलेली पाककृती नंतर बक्षिसांमध्ये आलेलीच नाहीये. असंही झालेलं आहे की हो. एखाद वेळेला पहिल्या राऊंडमध्ये ती तिथपर्यंत पोचते आणि मग जसजसं आपण पाहत जातो, पुढे सरकत जातो, त्यानंतर असं वाटायला लागतं की नाही नाही, बदल करणं आवश्यक आहे. आणि हो. मग त्याच्यातनं या सगळ्या प्रोसेसमध्ये कधीतरी ती पूर्णपणे बाधही होते. हो. काहीतरी मग त्यातलं अरे हे आपण मगाशी लक्षात नाही आलं, पण हे असं इथे आहे. हो. त्यामुळे असं होतं, ते दॅट इज अ प्रोसेस. हो. होऊ शकतं तसं आणि असंही झालेलं आहे. सांगणार नाही इथे कोणाबद्दल किंवा काय, पण असंही होतं. अगदी. ते आपले काय म्हणतात त्याला बिहाइंड द सीन्स सिक्रेट्स आहेत. हो, हो. पहिली पाकनिर्णय स्पर्धा 86-87 मध्ये झाली. तेव्हापासून काय बदल झाले? कारण तुम्ही तेव्हा दुर्गाबाई भागवतांबरोबर नाही, मी तेव्हा परीक्षक नव्हते, पण त्यावेळेला जेव्हा तुम्ही ती स्पर्धा घेतली, जे आजोबांनी ती सुरू केली, त्यावेळच्या स्पर्धकांच्या पाककृती पुस्तक रूपाने तुम्ही प्रसिद्ध केल्या आहेत. हो. पाकनिर्णय 87 आणि मग पाकनिर्णय 88 हो. ही दोन्ही पुस्तकं माझ्याकडे आहेत हो. आणि ती मी वाचलेली आहेत. इतक्या अमेझिंग त्याच्यामध्ये पाककृती दिलेल्या होत्या ना गृहिणींनी, खूप वेगवेगळ्या. म्हणजे मला अजूनही त्यातल्या काही आठवत आहेत. भेंडीच्या म्हणजे जून भेंडींच्या बियापासनं बनवलेलं एक रेसिपी त्याच्यात आहे. अरे वा. आणि एकीने सुरळीच्या वड्या, पालकाच्या सुरळीच्या वड्या केल्या होत्या, तिला पहिलं बक्षीस मिळालंय मला वाटतं 87 किंवा 88च्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मला ते लक्षात आहे इतक्या वर्षानंतर देखील. त्यामुळे तेव्हा जरी मी त्याच्यात सहभागी नसले तरी मला कल्पना होती की अशी स्पर्धा होते. हो. त्यानंतर मला वाटतं 2000च्या पासनं मी स्पर्धेची परीक्षा 2000मध्ये तुम्ही जेव्हा स्पर्धा घेतली त्यावेळेला मी आणि आपले खूप मिलिंद सोहनी म्हणून शेफ होते ते हो. आणि वसुमती धुरू, हो. आम्ही तिघंजण त्यावेळेला परीक्षक होतो आणि त्यावेळेला मला वाटतं इंद्रायणी सावकार ह्या स्पर्धेचं संपूर्ण बघत होतं, काम बघत होत्या. त्या त्या एडिटरच्या संपादिका होत्या. त्यामुळे मला तेव्हा स्पर्धा तेव्हा बघितलं, म्हणजे तेव्हाही मी होते त्याच्यामध्ये. त्यावेळेला मी ज्युनियर होते आणि मग नंतर मला वाटतं 2018च्या स्पर्धेपासून मी असोसिएटेड आहे तुमच्या स्पर्धेशी. 2016 मध्ये तुम्ही स्वादिष्टची एडिटर होते. हो. आणि मग त्याच्यानंतर आपण स्पर्धा पुन्हा रिवाईव्ह केली तुमच्या आग्रहाखातर आणि खूप मग आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला, अगदी, म्हणून हो. आपण ते कंटिन्यू करतो. त्याच्यामध्ये मला काय दिसून आलं ना की जिथे जिथे काल निर्णय पोचलाय तिथनं स्पर्धक भाग घेत आहेत. म्हणजे पहिल्या 87च्या स्पर्धेमध्ये देखील फक्त महाराष्ट्रातलं नाही तर महाराष्ट्राबाहेरच्या मराठी स्पर्धकांनी भाग घेतलेला मला आठवतं. एक बँगलोरच्या स्पर्धक त्याच्यामध्ये होत्या, हो. त्यांनी भाग घेतलेला मला आठवतं हे.
आणि आता थोडंसं जग आणखीन विस्तारलेलं आहे. हो. त्यामुळे आता आपल्याला बाहेरच्या देशातनं देखील येतात रेसिपीज. हो. म्हणजे उत्साहाने तिकडनं रेसिपीज पाठवणारे देखील आपले स्पर्धक आहेत. आणि पुरुष जास्त बाहेरनं हो. पाठवतात म्हणजे अगदी आपल्याला. अमेरिकेपासनं ते ऑस्ट्रेलियापासनं मला वाटतं साऊथ ईस्ट ओमानमधनं एशिया सुद्धा एकदा आली हो. होती आपल्याकडे आणि साऊथ ईस्ट recipe. एशियन देशांमधनं देखील, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे जिथे कालनिर्णय पोचला आहे त्या कानाकोपऱ्यातनं आपल्याकडे रेसिपीज येतात. असं खूप वेळ झालेलं आहे की पहिल्या नंबरवरती असलेली पाककृती नंतर बक्षिसांमध्ये आलेलीच नाहीये. त्या काही वर्षांमध्ये हळूहळू आपल्याला पुरुषांचा सहभाग वाढलेला दिसतोय. हो. 2018च्या स्पर्धेमध्ये एकच पुरुष स्पर्धक होता. हो, आपण त्याला हो. विशेष बक्षीस द्यायचं की बक्षीस नाही अशी चर्चा हो. झाली होती. आणि मी तेव्हाच्या भाषणामध्ये बोलले देखील होते की जास्त स्पर्धक वाढले पाहिजेत. हो. आणि हळूहळू आता वाढलेले आहेत. मला वाटतं गेल्या वर्षी तर आपले 2-3 पारितोषिक हे पुरुष स्पर्धक पुरुष. घेऊन गेलेले हो, आहेत. हो. त्यामुळे हेही आपण पाहिलेलं आहे, हाही बदल बघितलेला हो, आहे. हो. त्यामुळे अगदी स्वयंपाकघरात रुळलेल्या गृहिणी त्यांचा तर सहभाग आहेच, पण त्याचबरोबर स्वयंपाकाची आवड असलेले पुरुष देखील आता आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत आणि बक्षीसही मिळवत आहेत. अगदी. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हा किस्सा मला खास सांगावासा वाटतो की एका कार्यक्रमाकरता बाबा ताजमहल हॉटेल, म्हणजे जे मुंबईचं प्रशस्त असलेलं प्रसिद्ध हॉटेल आहे, तिथे गेले होते. आणि तिथे धावत एक फॅमिली आली आणि म्हणाली, तुम्ही कालनिर्णयचे साळगावकर ना, उद्या तुमच्या पारितोषिकाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आहोत. जमादार फॅमिली. हो, जमादार फॅमिली. आणि ते ताजमध्ये राहत होते. आणि तेव्हा इतकं म्हणजे माझे वडील जयराज साळगावकर जे संपादक प्रकाशक आहेत कालनिर्णयचे, त्यांना इतका आनंद झाला. आणि त्या फॅमिलीचं खरंच म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला दरवर्षी त्या फॅमिलीमधनं एंट्रीज येतात असतात. आणि भन्नाट एंट्रीज असतात. फॅमिलीज बनणं सांगते ना की कालनिर्णय जसं एक कौटुंबिक दिनदर्शिका आहे, तसं पाकनिर्णय स्पर्धा देखील कौटुंबिक स्पर्धा झाली आहे. कारण अनेक अशी कुटुंब आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. हो. म्हणजे आपल्याकडे म्हणजे त्या घरची जी गृहिणी आहे ती, मग त्या घरचा मुख्य करता तो, मुलं त्यांची, आणि मला तर आता वाटते की तिसरी पिढी नातवंडांची देखील आपल्या स्पर्धेमध्ये भाग पुढे घेईलच. मध्ये कोणीतरी असं आपल्याला सोशल मीडियावर कॉमेंटही टाकली होती की मुलांसाठी खास स्पर्धा घ्या. तर आपल्याला घ्यायला हरकत नाही, लवकर शिकू तितकं बरं असतं स्वयंपाक. अगदी. आणि आताची मुलं करतात सुद्धा ना. हो. म्हणजे युट्यूब किंवा असे सोशल मीडियाच्या मुळे ते देखील स्वयंपाक करत असतात. फक्त एवढंच बघावं लागेल की थोडं काळजीपूर्वक, म्हणजे गॅस सुरी काही न वापरता, हे न वापरता किंवा अंडर सुपरविजन असं काहीतरी. तुम्हाला असं वाटत असेल तर खाली कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हो. मला सांगा की सुरुवातीला फक्त 12 रेसिपीज यायच्या, मुख्य रेसिपीज. त्या आता आपल्याकडे 12 म्हणजे कॅटेगरी वाईज ते पहिली 3 पारितोषिकं असायची. आता आपण उत्तेजनार्थ पण देतो. 18 उत्तेजनार्थ असतात. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये 3 अशा त्या 12 होतात. आणि मग 18 उत्तेजनार्थ या 4ही कॅटेगरीमध्ये असतात. त्यांना काही असं हे नाही की 4 ह्याच पाहिजे असं काही नाही. ते जनरल 18 आपण देतो. आणि त्या व्यतिरिक्त एक काय म्हणता येईल की अप्रत्यक्षपणे देखील बक्षीस असतं. ते अशा अर्थाने की जरी तुम्हाला बक्षीस मिळालं नसलं तरी तुमची रेसिपी स्वादिष्टच्या मागच्या पानावरती प्रसिद्ध होते. हो. तेही एका प्रकारे बक्षीस आहे की तेही एका प्रकारे मान्यता असते तुमच्या रेसिपीला की तुमची रेसिपी स्वादिष्टच्या मागच्या पानावरती प्रसिद्ध होऊ शकण्याच्या गुणवत्तेची होती. पहिल्या बक्षिसाची किंवा बक्षिसाची नसली तरी त्याची गुणवत्ता आहे हे आपण दाखवून देऊ शकतो. दुसरं असं की मी म्हणजे आता इतकी वर्ष परीक्षण करते, त्याच्यामध्ये म्हणजे लक्षात आले काही जणांना पारितोषिक नाही मिळालं तरी हळूहळू प्रगती करत पहिल्या नंबरवरती पोचलेले देखील आहेत. म्हणजे आपल्या अनुभवातनं शिकून की अरे मला तेव्हा नव्हतं मिळालं, आता मला काय बघायचं आहे, काय मला सुधारणा करायची आहे, इतरांचं काय होतं वगैरे, असं करत करत ना आता अगदी पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं देखील मी पाहिलंय परीक्षा करताना. हो. आणि पहिल्या नंबरचं बक्षीस ज्यांना 2000-2001 मध्ये मिळालं ते आपल्याकडे परीक्षक म्हणून आलेले आहेत. अगदी. म्हणजे आता आशाताई आहे, अलका फडणीस आहेत. आणि आता तू जसं म्हणालीस ना की तुझ्या बाबांना जमादार फॅमिली भेटली, तसं मला देखील मी कुठे गेले की आपल्या स्पर्धक भेटत असतात.
अच्छा. आत्ताच मी एका कॉलेजमध्ये कार्यक्रमाला गेले होते आणि त्या कॉलेजने आपल्यासारखीच स्पर्धा घेतली होती, ओपन फॉर ऑल, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना नाही तर. तर मी स्टेजवरनं बघत होते तर एक चेहरा मला ना ओळखीचा वाटत होता. आता त्या वातावरणामध्ये तो चेहरा फिट होत नव्हता. इथे सगळं म्हटलं प्रोफेसर, लेक्चरर आणि विद्यार्थी आहेत आणि हा यांना मी कुठे बघितलंय, मला प्लेसच करता येईना. आणि मग त्यांना तिथे बक्षीस मिळालं आणि त्यांना बक्षीस मिळालं, त्यांचं नाव घेतलं, मला लक्षात आलं की ह्या आपल्या रेग्युलर स्पर्धक आहेत. आणि तिथे मला आपल्या अनेक स्पर्धक भेटल्या. हो. त्यामुळे आम्ही वाट बघतो आहे पाकनिर्णय स्पर्धेच्या बक्षीस समारंभाची. म्हणजे जवळजवळ 4-5 जणी तिकडे मला भेटल्या की हो. ज्या आपल्या स्पर्धक आहेत. आणि काही काही वेळेला नाराजही असतात स्पर्धक, आम्हाला बक्षीस मिळत नाही. मग त्यांना समजावून सांगावं लागतं की बक्षीस का नाही मिळालं असणार आहे. म्हणजे आत्ता आपण ह्या पॉडकास्टमध्ये जे डिस्कस केलं की काय काय बघितलं पाहिजे स्पर्धकांनी, मला वाटतं त्यांनी हे ऐकलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये सुधारणा केली किंवा रेसिपीमध्ये सुधारणा केली तर मला वाटतं त्यांनाही पुढे मागे बक्षीस मिळू शकतं. हो, अगदी. आता आपण डिजिटल युगात आलेलो आहोत. आपण आपल्या लेखणीतून स्पर्धकांशी संवाद साधत होतो. मग त्यानंतर फेसबुक लाईव्हवरती गेलो. आता पॉडकास्टमध्ये आलो आहे. हे जे डिजिटल बदल घडले आहेत, त्याप्रमाणे रेसिपी पाठवायची पद्धत कशी काय बदललेली आहे? ती पण बदलली ना. आता खूपसे आपल्याला मेलने त्यांच्या रेसिपीज पाठवतात, फोटो पाठवतात, सगळं करतात आणि मगाच की काही जण अजूनही पारंपरिक पद्धतीने टपालाने पाठवतात. पण आत्ता येणाऱ्या रेसिपीजमध्ये मला वाटतं जवळजवळ 80 ते 90% रेसिपीज आपल्याला डिजिटल माध्यमातून येतात. हो. त्यामुळे आपलंही काम थोडंसं सोपं होऊन जातं, कारण आपल्याला ते लगेच त्याचा प्रिंटआउट काढून बघता येतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे हाती लिहिलेला असेल तर जरा टाईप त्याचं करावं टाईप लागतं. करावं लागतं. त्यामुळे हा बदल देखील गृहिणीने स्पर्धकांनी सहजपणे स्वीकारलेला आहे. आणि डिजिटलचा आणखीन एक फायदा असा की जो फोटो वगैरे त्यांनी पाठवलेला असतो तो फोटो त्यांचाच आहे की नाही हे पाहता हे आपल्याला चेक करता येतं गुगल करून किंवा हे करून. कारण काही वेळेला ना हे टेम्पटेशन असू शकतं की अरे फोटो दुसरा कुठनं तरी घेऊया, आपला आपल्या ह्याच्यामध्ये त्यांना कोणाला फसवायचं असं नसतं, पण आपला एवढा चांगला येत नाहीये म्हणून जरा कुठला तरी चांगला दाखवूया. पण आपण ते पण क्रॉस चेक करतो की रेसिपी त्यांची स्वतःची आहे ना आणि मग फोटो त्यांचा स्वतःचा आहे ना. आणि आपल्याला जरा देखील शंका वाटली की इथे काहीतरी असू शकते गडबड तर आपण त्यांना फोन करून विचारतो. हो, मागे एकदा आपण असं केलेलं आहे. अगदी. इतका प्रोफेशनल फोटो होता तो की आपल्याला वाटलं की हा कोणीतरी प्रोफेशनल फूड फोटोग्राफरने काढलेला असावा किंवा कुठनं तरी घेतलेला असावा. तेव्हा आपण त्यांना फोन करून विचारलं होतं आणि त्यांनी आपल्याला त्यांच्याकडे असलेलं जे जे त्यांनी वापरलं होतं त्या फोटोग्राफसाठी ते सगळं साहित्याचे फोटो पाठवले होते. प्लेटचे आणि इतर हे लॉकडाऊन मध्ये हो. झालं होतं मला वाटतं. त्यांच्या टेबल क्लॉथचे वगैरे सगळे फोटो पाठवले होते वेगवेगळे. त्यामुळे आपण खूप काटेकोरपणे परीक्षण करत असतो. म्हणजे पाकनिर्णय@कालनिर्णय.com हा जो आपला ईमेल आयडी आहे त्यावरती तुम्ही जर अजून भाग घेतला नसेल तर 2027च्या स्पर्धेसाठी तुम्ही तुमची एंट्री नक्कीच पाठवू शकता. रिजनल व्हेरिएशन सुद्धा बऱ्याच वेळेला येतात, कारण आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला रानभाज्या घ्यायच्या आहेत पण आपण घेत नाही आहोत कारण आपला सीझन जो असतो तेव्हा रानभाज्या मिळत नाहीत, त्यामुळे आपल्याला घरी करून पाहता येत नाही म्हणून आपण घेत नाही. तसंच रिजनल सुद्धा काही कन्स्ट्रेंट्स असतात, तर त्या आपण कशा बॅलन्स करतो? आपल्याकडे रिजनल कन्स्टंट असलं ना तरी मगाशी तुला सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळ्या भागातनं आपल्याकडे रेसिपीज येतात. कारण खूपसे मराठी लोक ही वेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन स्थायिक झाली आहे. पण हे पण म्हणणं चुकीचं ठरेल, कारण काही नॉन महाराष्ट्रीयन पण आपल्याला स्पर्धक आहेत की जे महाराष्ट्रात राहत नाहीत, ते महाराष्ट्राबाहेर राहतात आणि ते मराठी स्पीकिंग नाही आहेत किंवा मराठी बोलणारे नाही आहेत किंवा महाराष्ट्रीयन नाही आहेत, ते देखील आता आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. हो त्यामुळे ते रिजनल जे डिवाइड आहे ते आपण केव्हाच ओलांडलेलं आहे. हो, त्यामुळे ती लोक भाग घेतात तेव्हा त्यांच्या तिकडचे पदार्थ आपल्या जिन्नसांमध्ये किंवा आपल्या कॅटेगरीमध्ये बसवून आपल्याला देतात. त्यामुळे हेही एक आहे की ज्यांना काही काही वेळेला आपल्याला रेसिपी इंग्लिशमध्ये येते कारण त्यांना मराठी लिहिता येत नसतं, पण त्यांना भाग घ्यायचा असतो. त्यामुळे ते रेसिपी इंग्लिशमध्ये लिहून पाठवतात आपली जी थीम असेल त्याप्रमाणे. त्यामुळे रिजनल कन्स्ट्रेंट असा आता राहिलेला नाही आहे, कारण आपल्याकडे लोक जे जे कालनिर्णय त्यांना माहिती आणि पाकनिर्णय स्पर्धा माहिती आहे ते भाग घेतात. आपल्याकडे सीझनचा रेसिपी होऊ शकतो. तू मगाशी म्हणाली तसं की रानभाज्या
की ज्या अगदी फक्त पावसाळ्याच्या काही दिवसांपुरतं मिळतात. 15 मेला आपली स्पर्धा क्लोज होते. त्यामुळे रानभाज्यांचा जर आपण थीम दिली तर त्यांना 2 वर्ष आधी त्याचं कल्पना द्यावी हो, लागेल की बाबा हो. 2 वर्षानंतर मी रानभाज्यांवरती करणार आहोत. म्हणजे आदल्या वर्षी ते रानभाज्यांच्या वरती कृती करून बघतील, फोटो वगैरे काढतील आणि मग आपल्याकडे पाठवतील. तसंही कधी करून बघायला हरकत नाही, कारण रानभाज्या हा खूपच इंटरेस्टिंग विषय असू शकतो. हो. त्यामुळे तोही एक होऊ शकतो. बाकीचे सगळ्या फळांच्या बद्दल म्हणायचं, भाज्यांबद्दल म्हणायचं तर ते बऱ्यापैकी उपलब्ध असतात. त्यामुळे ते त्याबद्दल काही प्रश्न येत नाही. आणि रिजनल व्हेरिएशन कोणी म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की काहीही विषय दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही रेसिपी देऊ, रिजनल काय, आपण इंटरनॅशनल देखील व्हेरिएशन मिळतात ना आपल्याला. अगदी. त्यामुळे आणि आपण इंटरनॅशनल गोष्टी वेलकम करतो. हो. जसं यावेळेला सुद्धा लजानिया हो. ही पाककृती इंडियनाइज करून ती अगदी. छानपैकी हो. केलेली आहे. वन डिश मील आपण गेल्या वर्षी दिलं होतं त्यावेळेला तर खूप जणांनी त्यामध्ये हे म्हणजे इंटरनॅशनल रेसिपीजचा उपयोग केलेला होता. आणि आताही चॉकलेट म्हटल्यानंतर आपल्याला इंटरनॅशनल रेसिपीज येण्याची खूप शक्यता आहे. अँड वी वेलकम. वी वेलकम. तुम्ही मगाशी म्हणालात की पुरुषांचा जो सहभाग आहे तो हळूहळू वाढलेला आहे, पण तो वाढवण्यासाठी आपण असं काही खास करतो का? आपण तर वाढवण्यासाठी खास म्हटलं तर हे जे हॉस्पिटॅलिटीची कॉलेजेस आहेत जिकडे मुलींबरोबर अनेक मुलं देखील हा कोर्स करत असतात, त्यांना आपण आपल्या स्पर्धेची पोस्टर्स पाठवतो किंवा तिथे त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. म्हणजे त्या मुलाने देखील भाग घ्यावा यासाठी. हो. आणि बक्षीस समारंभाच्या वेळेला दरवेळेला मी सांगतच असते की पुरुषांनी देखील सहभाग घ्यावा. मी वाट बघते की अशी वेळ येईल की जास्त पुरुषांचा सहभाग असेल आणि कमी स्त्रियांचा सहभाग असेल. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण महाराष्ट्र खूप पुढारलेला आहे, तर तो या बाबतीमध्ये तेव्हा अगदी खऱ्या अर्थाने पुढारलेला होईल असं होईल. आणि आता काय होते ना की आपली स्पर्धा इतकी चांगली चाललेली आहे, लोक कालनिर्णयच्या याच्यामध्ये पारितोषिक विजेते पदार्थ वाचतात किंवा स्वादिष्टमुळे हळूहळू त्यांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे पुरुषांना देखील वाटतं की आपणही भाग घ्यावा, की आपणही करू शकतो. आणि आत्ता सध्याच्या काळात ना, सोशल मीडियाच्या काळात खूप पुरुष एक्सपेरिमेंट करत असतात किचनमध्ये. तो एक जेंडर बायस आता हळूहळू कमी होत चाललेला आहे, कारण कुकिंगला एक वेगळीच विजिबिलिटी मिळालेली आहे. अगदी. त्यामुळे आता सगळ्यांनाच स्वयंपाकघरातली आपली कला सगळ्यांपुढे आणायची उत्सुकता असते. त्यामुळे हे आपल्यासाठी चांगलंच आहे ना. अगदी. त्यामुळे वाढतायत हळूहळू आपले स्पर्धक. आपले स्पर्धक जसे जसे वाढत आहेत तसे तसे शहरातले आणि ग्रामीण स्पर्धकही वाढत आहेत. तर यामध्ये फरक रेसिपी वाचताना कळतो का? हो, कळतो. हो. तसा म्हणजे आता थोडा कमी फरक जाणवतो, पण आधीच्या ह्याच्यामध्ये कसं व्हायचं ना की एक्सपोजर कमी असतं. जे आता सोशल मीडियामुळे आणि इंटरनेटमुळे वाढलेलं आहे, नक्कीच आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये तो खूप लिमिटेड होता. त्यामुळे तिथनं ग्रामीण भागातनं येणाऱ्या पाककृती या प्रामुख्याने खूप पारंपरिक असायच्या. त्या मानाने शहरातल्या ज्या पाककृती असायच्या त्यामध्ये खूप अशी व्हेरायटी असायची. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या पण असू शकायच्या किंवा आता मगाशी म्हटल्याप्रमाणे इंटरनॅशनल रेसिपीज देखील असायच्या. पण आता ती दरी देखील हळूहळू थोडी कमी होत चाललेली आहे. इथे कसं असतं ना की तुमचं किती एक्सपोजर आहे, तुम्ही किती फिरला आहात, किती वेगवेगळे पदार्थ तुम्ही चाखले आहेत, खाल्ले आहेत आणि तुम्हाला ते कसे आवडले आहेत, त्यावरनं ते एक्सपेरिमेंट्स किचनमध्ये होत असतात. ते जसं जसं वाढेल ना तसं ते व्हरायटी वाढेल. आपल्याकडे बरेच पहिल्यांदा स्पर्धक भाग घेतात, तसेच अनेक वर्षानुवर्ष भाग घेणारे स्पर्धक सुद्धा आहेत. म्हणून आपल्याला तो नियम घालावा लागला की तुम्ही यावर्षी जिंकला असाल तर पुढच्या वर्षी तुम्हाला भाग घेता येणार नाही. पण या दोघांमध्ये फरक काय जाणवतो? कारण तुम्ही नावं पाहत नाही, पण कधी कधी तुम्ही रेसिपी पाहून म्हणतात हा नवीन खेळाडू आहे. हां, कारण काही म्हणजे आत्ताची जी मुलं आहेत ना ते थोडंसं ना वेगळ्या प्रकारे विचार करतात, त्यांना वेगळं एक्सपोजर आहे. त्यामुळे ते त्या रेसिपीज लक्षात येतात की अरे हे कोणीतरी काय म्हणतात ना वेगळ्या पिढीतलं आहे. पिढ्या दिसतात तुम्हाला रेसिपीजमध्ये देखील, की अगदी म्हणजे आजीच्या पिढीतल्या देखील स्पर्धक असतात. त्याचप्रमाणे आत्ता अगदी नुकतंच कॉलेजमध्ये जाणारी देखील स्पर्धक मुलगा किंवा मुलगी असू शकते. त्यामुळे त्याच्यावरनं लक्षात येतं की त्यांनी काय जिन्नस वापरलेले आहेत,
हो. की जे जिन्नस आजींना माहिती नसतील किंवा आई ते किचनमध्ये एवढा सहजपणे वापरत नसेल, त्यामुळे त्याच्यावरनं लक्षात येतं की हे जरा वेगळं काहीतरी आहे. काही वेळेला मगाशी म्हटल्याप्रमाणे की हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असलेली मुलं, विद्यार्थी म्हणा किंवा त्याच्यामध्ये काम करणारी, ते देखील भाग घेत असतात. मग त्यांचं देखील एक्सपोजर वेगळं आहे ना, हो. मग ते देखील लक्षात येतं रेसिपीमध्ये. हो. त्यांनी वापरलेले शब्द, हो. एखाद्या कृतीसाठी त्यांनी वापरलेले जे शब्द असतात ना, अगदी एकाला तर तुम्ही पकडलं होतं हो. की हा नक्की ह्यांनी कॉपी केले, कारण तो कोथिंबिरीला सिलेंट्रो म्हणालो हो. होता. त्यामुळे त्यावरनं देखील कळतं. कारण काय आहे ना, की रेसिपी जरी त्याने दिली आणि त्याची स्वतःची असली तरी आपण इतक्या सहजपणे सिलांट्रो नाही म्हणत ना, नाही. पार्सले नाही म्हणत, कोथिंबीरच म्हणतो. तसं तर आणखीन म्हणजे पाककृती ज्या आहेत ना तुम्ही दिलेल्या, त्याचा आणखीन एक वेगळा इंटरेस्टिंग अभ्यास असा होऊ शकतो की शब्द काय वापरलेत. सांबार वापरलं आहे म्हणजे ती विदर्भातली गृहिणी किंवा स्पर्धक असेल, कारण तिकडे कोथिंबीरीला सांबार म्हणतात. हो. किंवा हे देखील एक ना वेगळा अभ्यासही होऊ शकतो त्याच्यावरनं. फूड हिस्ट्री. आणि रेसिपी वाचायला खूप मजा यासाठीच येते की काय शब्द वापरलेत आणि त्या शब्द वापरण्यामधून देखील कळू शकते कुठल्या जनरेशनचे आहेत. हो, अगदी. ओरिजिनॅलिटी आपण कशी चेक करतो? आता आपण म्हणालो तसं सिलेंट्रोवरनं आपल्याला कळलं ती कॉपी केलेली रेसिपी होती. तर ओरिजिनॅलिटी रेसिपीची आपण कशी चेक करतो? कारण कॉपी पेस्ट एंट्रीज हे बऱ्यापैकी आपल्याकडे येतात. ओरिजिनॅलिटी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही कसे ते जिन्नस वापरले आहेत, रेसिपी तुम्ही कसा विचार करून तुम्ही प्रेझेंट केलेली आहे. मगाशी मी उदाहरण पण दिलं की नट्स आणि सीडची इडली. आता ही काही तुम्हाला सहजपणे कुठे सापडणारी कृती नाही आहे. किंवा आत्ताच्या आपल्या ह्याच्यामध्ये एक निलांबरी जॅमला प्राईज मिळालेला आहे. हो. किंवा आणखीन अशा वेगवेगळ्या पाककृती आहे की ज्याच्यामध्ये आपण अजूनपर्यंत त्या पाहिलेल्या नाही आहेत. आता तू काय किंवा मी काय किंवा इतर आपले परीक्षक काय, ह्यांचं बऱ्यापैकी या विषयाचं ज्ञान आहे. ते वाचत असतात, ते पाहत असतात, करत असतात. त्यामुळे त्याच्यावरनं लक्षात येतं ना की हे आपल्या बघण्यात आलेलं नाही आहे किंवा हे काहीतरी वेगळं आहे. त्यावरनं ओरिजिनॅलिटी कळते ना. काही वेळेला असं काही जण असं करतात ना की सॉस आहे तो पूर्णपणे काहीतरी वेगळ्या देशातला किंवा आहे, पण तो ज्याच्यासाठी वापरला आहे तो जिन्नस आणि ती पद्धत पूर्णपणे भारतीय आहे. हो. हे तुम्हाला सहजपणे नाही दिसणार ना. हो. हे काही 5 स्टार हॉटेलमध्ये नाही अगदी. दिसणार. ती त्या बाईने किंवा त्या स्पर्धकाने स्वतःचं डोकं चालवून की हा सॉस या डिश बरोबर जाऊ शकतो, त्याच्यासाठी आपल्या नेहमीच्या चटण्या नको वापरायला. तर त्यावरनं ओरिजिनॅलिटी कळू शकते की हे डोकं लावलंय, हो. काहीतरी विचार केला आहे. अगदी. नाही, आणि आता ह्याच्यावरनं तुम्ही म्हणता तसं डोकं लावणं असतं किंवा थोडा विचार करून ती रेसिपी लिहिणं असतं. तसे काही सिली मिस्टेक्स म्हणजे सामान्य चुका होतात. तर त्या अशा चुका काय आहेत? म्हणजे आपले प्रेक्षक जे आहेत ते रेसिपी पाठवायच्या आधी त्या अवॉइड करू शकतील. मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं. आपण म्हणतो की आताची चव, म्हणजे आपण आपल्या आधीच्या पिढीमध्ये सांगायचं ना की इतकं चिमूटभर हे आणि मुठभर ते आणि पसाभर ते ठीक आहे. म्हणजे तुम्ही घरगुती काही करत असाल तर ठीक आहे, पण तुझी मूठ आणि माझी मूठ वेगळी आहे ना. हो. तुझी चिमूट माझी चिमूट वेगळी असणार ना. म्हणजे तू दिलेल्या प्रमाणात मी जर काही पाककृती करायला गेले तर कदाचित चुकू शकते ना. हो. आता बेकिंग सोडा वगैरे वापरायचा असेल, तू मला म्हणाली चिमूटभर आणि माझं बचकभर असेल चिमूट, तर मग तो पदार्थ बिघडणारच आहे ना. अगदी. हो. त्यामुळे आपल्याकडे ना मेजरिंग कप्स आणि स्पून्स मिळतात हो. आणि ते काही खूप महागही नसतात. हो. आणि ते जर वापरले ना तर तुम्ही दुसऱ्याला सांगताना पाककृती त्या प्रमाणात सांगितली तर सहजासहजी ती बिघडत नाही. हो. अगदीच तुम्ही काही चूक केली हो. तर नाही बिघडत नाही. आणि ही काही खूप म्हणजे आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये खूप गॅजेट्स आहेत. हो. म्हणजे तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असतो, तुमच्याकडे अवन असतो, त्याच्या तुलनेने मेजरिंग कप म्हणजे 100च्या आतमध्ये त्याची किंमत आहे. हो. मग ते असणं आवश्यक आहे. हो. त्यामुळे वाटी पुन्हा ना, आमटीची वाटी प्रत्येक घरातली आमटीची वाटी वेगळी असू शकते ना. अगदी. हो. चमचा, पोहे खायचा चमचा असंही प्रमाण दिल्यानंतर पोहे खायचा चमचा कुणाच्या घरातला, माझ्या की तुमच्या. त्यामुळे हे प्रकरण जरासं ना कधीतरी त्रासदायक होतं. हो. आणि टेबल स्पून हे सुद्धा वेगवेगळे, काही लोक सूप स्पून वापरतात, हां. त्यामध्ये ते सगळं त्यामुळे बिघडून हे जाऊ जे शकतं. सायंटिफिकली जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला ना तुमच्या घरामध्ये बाकीच्या कुकिंग गॅजेट्स प्रमाणे एक मेजरिंग कप आणि स्पूनचं हे असलं पाहिजे, सेट असला पाहिजे.
अगदी. Yes. आणि ते 4 कपांचा सेट आहे तो बेसिक ह्याच्यासाठी पुरतो. आपल्याला काही रेस्टॉरंट सारखे खूप वेगवेगळे मेजरमेंट्स लागत नाही. किंवा आपल्याकडे वजनाचे काटे पण मिळतात, डिजिटल पण असतात अगदी आणि स्वस्तात स्वस्तातही मिळतात असतात. आता. कारण केक वगैरे सारख्या रेसिपीज ना तुम्हाला मेजरमेंट परफेक्टच लागतं ना. हो हो आपल्या एखाद वेळेला आपल्या काही पारंपरिक ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मेजरमेंट व्यवस्थित हो. आता लागतं. कानोले करायचे हो. असतील तर तर त्याला मेजरमेंट मेजरमेंट चोख हवी. चोख हवंय. त्यामुळे तो एखाद वेळी ना मला तो खूप वेळेला हे होतं. तुमचं पेट पीव आहे ते. हां, की मेजरमेंट्स व्यवस्थित द्या तुम्ही. हो त्याच्यानंतर मग अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जिन्नस कसे वापरता, काय प्रमाणात वापरता, तोही एक खूप वेळेला लोकांकडनं चुका होतात. हे मूळ जिन्नस चिमूटभर आणि बाकीचे त्याला हातभर. तर त्याच्यामध्ये ना ती गंमत नाही ना आपण दिलेल्या विषयाची, ती असली पाहिजे. हो तिसरं असं होतं की रेसिपी लिहिताना जिन्नस त्या क्रमाने आले पाहिजेत ज्या क्रमाने तुम्ही ते वापरणार आहात. आणि मग कृती पण त्याच क्रमाने आली पाहिजे ज्या क्रमाने तुम्ही ती करणार आहात. हो कारण पहिल्यांदा तर कृतीमध्ये ना तुम्ही जी पूर्वतयारी करणार आहात ना ती सगळी आधी मांडून ठेवा. की हे चिरायचंय, हे कापायचंय, हे मिक्स करून ठेवायचं आहे वगैरे, हे सगळं आलं पाहिजे. आणि मग त्यानंतर ॲक्च्युली तुम्ही जेव्हा कुकिंग करता, पदार्थ शिजवायला घेता, त्यावेळेला कोणत्या क्रमाने जायचं आहे तेही आलं पाहिजे. हम्म. म्हणजे मग ना करणाऱ्याला ते वाचून करायला देखील सोपं होतं. हो नाहीतर कसं ना की जिन्नस दिलेले आहेत पण मग एखादा जिन्नस सांगायचा राहून गेलेला आहे, तर मग ते नंतर पाककृती करताना चुकतं ना, कठीण जातं. कठीण जातं. हो. ते एक असलं पाहिजे. आणि गार्निश करताना हम्म. काही काही वेळेला ना असं दिसतं की इतकं त्याला गार्निश केलेलं असतं की तो मुख्य पदार्थ दिसतच नाहीये. हो. कोथिंबीरेचाच पदार्थ कोथिंबीर वाटतो. किंवा आता नाही, आता खूप जण ना कोथिंबीर आणि खोबऱ्याच्या पलीकडे गेलेले आहेत. ते आहे. ते आहे. पण मग अगदी तुम्ही ओव्हरबोर्ड जाऊ नका ना गार्निश करण्यामध्ये पण. त्याला गार्निश सारखं असतो, एक हां. पदार्थ होऊन जातो नाही तर हां, हां. डिश मधला. हां. त्यामुळे तोही एक चूक होते. आणि पुन्हा तुम्ही प्लेटिंग कसं करता, तर त्या पदार्थाचा रंग कोणता आहे आणि तुमच्या प्लेटचा रंग कोणता आहे, तुमच्या टेबल क्लॉथचा रंग कुठला आहे, तो पदार्थ उठून दिसला पाहिजे ना. हो. म्हणजे पांढऱ्या प्लेटमध्ये तुम्ही पांढरा पदार्थ हां. देऊ नका. देऊ नका. किंवा तो द्यायचा असेल तर त्याच्या आजूबाजूला थोडंसं काहीतरी रंग द्या हो हो की ज्याच्यामुळे तो पांढरा पदार्थ उठून दिसेल. असं आपण त्याच्यावरती एक सेशन निलेश लिमाईंचं केलं होतं. त्यांनी हो. खूप चांगलं तेव्हा समजावून सांगितलं फेसबुक होतं की लाईव्ह केलं फेसबुक होतं. लाईव्ह ते केलं आपल्या होतं. फेसबुक पेजवर अजूनही अवेलेबल हां. आहे. तर ते बघावंच. आणि मग त्याच्यावरनं ना आपलं प्रेझेंटेशन करता येऊ शकतं, गार्निश करता येऊ शकतं. आणि मी असेही ॲडवाईस देईन लोकांना की आता तर तुम्ही खूप बघता लोकांना करताना वगैरे, तर प्रोफेशनल पण शेफ खूप पदार्थ दाखवत असतात. ते कार्यक्रम बघितले पाहिजेत की ज्याच्यावरनं तुम्हाला आयडियाज येऊ शकतात. अनेक पुस्तकं आहेत, ते पाहिलं पाहिजे. ती पुस्तकं बघितली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला गार्निश कसं केलेलं आहे, प्रेझेंटेशन कसं केलेलं आहे ते समजतं त्याच्यावरनं. आणि शेवटी कसं असतं ना की पदार्थ कितीही चांगला झाला असला तरी तो व्यवस्थितपणे तुमच्यासमोर आला नाही तर त्यात ती मजा नसते. नाही. म्हणून अगदी. ह्या चुका नाही झाल्या पाहिजे. रेसिपी लिहिणं हे देखील एक अभ्यास आहे. हं, हो तुम्ही काय शब्द वापरता, खरगोटून घ्यायचं आहे, ठेचून घ्यायचं आहे, किंवा गुरगुटा चिरून भात. खात आहे, हे पण महत्वाचं असतं. अगदी. आणि तू बघितलंस जर ना पाश्चिमात्य म्हणजे त्यांच्या ह्याच्यातली कुकरी बुक्स जे आहेत त्याच्यामध्ये ते शब्द ते तसेच वापरतात ना. जुलियन Standardize करायचं असतात. आहे की चॉप करायचं आहे की की काय, dice. डाईस करायचं आहे, हे असतं ना. आणि आता आपल्याकडे हे शब्द रुळलेत. म्हणजे हो तुम्ही म्हटलं जुलियन करा किंवा डाईस करून करा तर ते आपल्याला कळतो हो काय म्हणायचंय ते. त्यामुळे तेही लक्षात ठेवलं पाहिजे. येस. आता आपल्याकडे ज्या ट्रॅडिशनल रेसिपीज येतात त्यामध्ये नाविन्य असतं, कारण त्या एखाद्या व्यक्तीने करंज्या केलेल्या असतात, त्या वेगळ्या प्रकारे केलेल्या असतात किंवा बेक्ड केलेल्या असतात. तर हे नाविन्य तुम्ही कसं काय मोजता? हे नाविन्य पुन्हा ना कॅटेगरीप्रमाणे असतं. म्हणजे जिन्नसाचं नाविन्य आहे का, म्हणजे पारंपरिक पदार्थ आहे. मग असे म्हटल्याप्रमाणे चॉकलेट वडी नाही, म्हणजे आपण आता चॉकलेटची वडीच असते आपल्या हो. भाषेत, पण त्याच्यामध्ये काही वेगळं वापरलं गेलंय का, वेगळ्या पद्धतीने केलंय का,
ते बघतो आपण. म्हणजे तसं हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. म्हणजे मग जिन्नसांचा कसा वापर केलाय, नाविन्यपूर्ण वापर केलाय का. मग अशी तुला आणखीन एक उदाहरण दिलं मी, ते म्हणजे नट्स आणि सीडची इडली, ते उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण असं असं कुठे कोणी आपण विचार करतो इडलीचा, तसाप्रमाणे त्यामुळे ते एक नाविन्यपूर्ण होऊ होऊ शकतं. किंवा टेक्निक काय वापरलेलं आहे, की आपण पारंपरिक पद्धतीने तो पदार्थ तळूनच करतो, पण मग एखाद्याने बेक केला, त्याच्यामध्ये डाएटचा आस्पेक्ट पण आला, न्यूट्रिशनचा आस्पेक्ट पण आला, नवीन टेक्निक पण आलं. त्यामुळे हो. ते किंवा स्टीम केलेलं आहे, त्यामुळे ते ते पाहिलं जातं की पारंपरिक आहे पदार्थ, पण तो बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट आणलं गेलेलं आहे आणि त्यानुसार तो वेगळा ठरतो. हो, म्हणजे आणि ते ट्विस्ट सुद्धा अर्थपूर्ण असलं हो, पाहिजे. नक्कीच. उगाच करायचं म्हणून नाही, केलेलंही नाही. तुम्हाला समजतं नाही, तसं हो, अगदी अनुभवाने. अगदी. व्हिडिओ रेसिपीजना फ्युचरमध्ये स्थान आहे का? कारण आपण आता बघितलेलं आहे की अनेक यूट्यूब चॅनल्स पाहून, म्हणजे स्वयंपाकाच्या बायका हो. यूट्यूब चॅनल पाहून काय काय नवीन नवीन बनवतात. तर तसं पाहायला गेलं तर आपल्या ह्याच्यामध्ये नाही नाही, बघ ना, आपण सुरुवात केली ते टपालाने रेसिपीज मागवण्यापासून, मग आपण डिजिटलपर्यंत आलो. आता मला वाटतं आपल्या स्पर्धेसाठी देखील पुढचा टप्पा हा व्हिडिओ रेसिपीजचा असू शकतो ना. असू शकतो. असलाही पाहिजे, म्हणजे आपण पटकन बघून अरे हां, ही अशी अशी पाककृती केलेली आहे. फक्त एवढंच आहे की ते खूप म्हणजे एलॉबरेट Time रेसिपी, consuming टाइम असणार. कन्झ्युमिंग होईल, पण याच्यामध्ये आपण एक सुवर्णमध्य काढू शकतो. आणि तो म्हणजे की ज्या रेसिपीजबद्दल आपल्याला थोडी शंका आहे किंवा असं काही असेल, तर तेवढ्यापुरतं त्यांना सांगू शकतो की ह्या रेसिपीचा तुम्ही व्हिडिओ करून पाठवा. असंही करता येऊ हो, शकतं. अगदी. तुम्ही म्हणताय तसं हा जो कालनिर्णयचा प्रवास आहे, कालनिर्णयाला 3 वर्षापूर्वी 50 वर्ष झाली. हो. हे जे आत्ता आलं ते 53वं कालनिर्णय आलं 26चं. तर या 50 वर्षात कालनिर्णयाच्या मागच्या पानावरती कायम रेसिपीज असायच्या. आणि पाकनिर्णय जेव्हा आलं तेव्हा दुर्गाबाई म्हणाल्या की इतक्या छान छान रेसिपीज आहेत की फक्त 12 घेणं हे अन्याय अतिशय आहे. अन्यायकारक आहे. म्हणून त्याचं पुस्तक निघालं आणि आपण ती पाकनिर्णय ही कॉन्टेस्ट थांबली होती काही कारणास्तव, ती आपण 2018मध्ये रिवाईव्ह केली. तर या 50 वर्षाचा जो कालनिर्णयाचा प्रवास आहे त्यात पाकनिर्णयाचं योगदान काय आहे? कालनिर्णय ना जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हापासनं ना ती एक वेगळी कन्सेप्ट म्हणूनच आलेलं आहे की दिनदर्शिकेचा मागचं पान जे कोरं असायचं त्याचा कल्पकतेने वापर तुझ्या आजोबांनी केला आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्याच्यामध्ये रेसिपीज पण यायला लागल्या. तोपर्यंत रेसिपीज कसं होतं की मासिकांमध्ये यायच्या आणि मग काही ऑगस्टचा महिना हा पाककला विशेषांक काही मासिकांचा असायचा. पण आपल्याकडे ना तेव्हा आणि आजही मासिकं वाचणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. त्यामुळे त्या पाककृती ज्या त्याच्यामध्ये यायचा तो वाचणारा वर्ग, तो बनवून बघणारा वर्ग हा सीमित होता, कमी होता. कालनिर्णयामुळे काय झालं की घरोघरी या रेसिपीज गेल्या. मी कालनिर्णयाला 50 वर्ष झाली त्यावेळेला आपण निवडक पाकनिर्णय पण प्रसिद्ध केला. हो, हो. मला वाटतं जवळजवळ हजारो रेसिपीज मला तुम्ही पाठवल्या होत्या हो. आणि त्यातनं 150 रेसिपीज आपण काढल्या होत्या. अगदी. हो. त्याच्यामध्ये मी पाहिलं तर मंगला बर्वे पहिल्यांदा लिहायच्या त्याच्यात. हो. बरीच वर्ष त्यांनी कालनिर्णयाच्या मागच्या बाजूला रेसिपीज लिहिलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी इडली वगैरेची रेसिपी दिली आहे. आज तुम्हाला गरज नाही आहे इडलीची रेसिपीची. आज प्रत्येकजण इडली करतं किंवा डोसे करतं, त्याची काही गरज नाही आहे. पण तेव्हा तो पदार्थ नवीन होता 70sमध्ये, तेव्हा त्यांनी ती रेसिपी दिलेली आहे. त्यामुळे कालनिर्णयाने काय केलं तर कालनिर्णयाने घरोघरी बनणाऱ्या पदार्थांना एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला, जो इतरांच्या घरातलं पदार्थ हे दुसऱ्या घरापर्यंत पोचवले. जे आधी काय व्हायचं की आपले आपले पदार्थ आपल्यापुरतेच मर्यादित असायचे. बाहेर जाऊन खायला पण इतकी काही हे नव्हती, परवानगी नव्हती आणि पैसाही नव्हता. पण आता ते पदार्थ तुम्हाला घरबसल्या बनवता येऊ शकतात. त्यामुळे हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे कालनिर्णयाचं. म्हणजे फूड कल्चर किंवा खाद्य संस्कृती ही अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या समाजाची नेणं हे माझ्या दृष्टीने फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे कालनिर्णयाचं.
दुसरं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते म्हणजे की गृहिणींना देखील प्लॅटफॉर्म मिळाला ना. म्हणजे मंगला बर्वेंनी लिहिलंच, पण त्याबरोबर इतरही स्त्रिया लिहित होत्या, त्यांनी देखील लिहायला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही पाकनिर्णय स्पर्धा आणून त्यांना गृहिणींना, सुरुवातीला गृहिणींनाच म्हणायला पाहिजे, कारण त्यावेळेला गृहिणीच प्रामुख्याने भाग घेत होत्या, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळून दिलेला एक्सप्रेस होण्याचं. हो. आपल्या समाजामध्ये त्यावेळेला स्त्रियांना एक्सप्रेस होण्याची खूप कमी संधी मिळायची. हो. आणि हे एक्सप्रेशन खूप महत्वाचं आहे, कारण हे तिचं क्षेत्र आहे होतं. आणि त्या काळी सोन्याची नाणी मिळायची हो. विजेत्यांना. त्या काळी काय, आपण 2018च्या नंतर पण एक वेळा दिलेलं आहे. अगदी 2025 मध्ये सुद्धा आपण आपण दिलेलं आहे, नथ दिलेली आहे, आपण पैठणी दिलेली आहे. त्यामुळे आता पुरुष स्पर्धक वाढल्यानंतर आपल्याला बक्षिसांमध्ये देखील बदल करावा लागणार आहे. कारण त्याप्रमाणे आपल्याला स्पॉन्सर्स देखील शोधावे लागणार आहेत. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की मला म्हणजे कालनिर्णयचं हे एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये, की ती खाद्यसंस्कृती जी लोकांच्या किचनमध्ये बंदिस्त होती ती सर्वांपुढे आणली. थँक्यू मोहसिना मॅम, तुम्ही कालनिर्णयच्या टीमचं अख्खं म्हणजे मोराल बूस्ट केलंय हे सगळं सांगून आम्हाला. आता तुम्हाला आम्ही पटकन एक क्विक फायर करणार आहोत. मी तुम्हाला पटापट प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही पटापट उत्तर द्यायची. पाकनिर्णयमुळे किचन कल्चरमध्ये बदल घडला आहे की नाही? नक्कीच घडलं आहे. रेसिपी जज करताना टेस्ट, प्रेझेंटेशन, इनोव्हेशन यापैकी सर्वात काय महत्त्वाचं? इनोव्हेशन प्लस टेस्ट. विनर्सना पर्सनली भेटलं की कसं वाटतं? खूप आनंद होतो. नवीन कॅटेगरीज, फ्युजन फूड, हेल्दी यांचा समावेश आवडतो का? नक्कीच. आणि शेवटचं, व्हिडिओ रेसिपीज की रिटर्न रेसिपीज? वेळेवर अवलंबून. थँक्यू सो मच मोहसिना मॅम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलायत, त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. कालनिर्णय ही माझी फॅमिली आहे, त्यामुळे मला नेहमीच तुमच्याबरोबर गप्पा मारायला आवडतात. अगदी. तुम्ही 2016 पासून आता 10 वर्ष झाली, आम्ही तुम्हाला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही. कालनिर्णय तर्फे तुम्हाला छोटीशी भेट. थँक्यू. हे मी इथे ठेवते. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. त्यांच्याकडनं तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टशी तुम्ही असेच जोडलेले राहा. आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला खाली कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि एपिसोड आवडला असेल तर तो नक्की शेअर करा. पुढच्या पॉडकास्टसाठी कोणाला बोलावलं पाहिजे हेही सुचवत राहा. तुमचं असंच आमच्यावरती प्रेम राहू. आमचे डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.